हॅलो, माझं नाव निलेश कवडे. मी आर्टिस्ट आहे. आता बिझनेस करतो. अ, मुंबईहून आलो होतो पुण्याला प्रोग्रामसाठी. सरांचं हेल्दी कसं राहायचं किंवा डिसीज फ्री लाईफ कसं जगायचं हे एक पॉडकास्ट भारी लोक म्हणून चॅनलवरती आम्ही ऐकली होती. मग तेव्हा कॉन्टॅक्ट केला आणि मग एकदा येऊन भेटलो. मग भेटल्यानंतर कळलं की ॲक्च्युली आपण जे घरामध्ये तर आम्ही बऱ्याच गोष्टी फॉलो करतो. पण प्रत्येक आपल्या घरामध्ये कसं असतं की मराठी माणूस म्हटलं की बऱ्याच ह्या दिवशी हे नाही खायचं, नॉनव्हेज नाही खायचं, बऱ्याच गोष्टी असतात. आणि कसं एक जेवण वेगळं असतं आणि बाकी आपल्या गोष्टी ज्या आपण फॉलो करतो सगळं वेगळं असतं. मग इथेही आल्यानंतर कळलं की तुमच्या डेली नीड्स किती आहेत आणि तुम्हाला काय पाहिजे. त्यानंतर ब्लड टेस्ट केल्या गेल्या. तसं प्रॉब्लेम हेल्थ वाईज असं काही नव्हतं. पण ब्लड टेस्ट केल्यानंतर मग कळलं की काही छोट्या मोठ्या गोष्टी कमी आहेत. मग त्या कशा भरून काढायच्या. मग असं सगळं इथे केलं जातं आणि मेन म्हणजे इथे काय की तुमच्या घरामध्ये किचनमध्ये ज्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टी वापरूनच तुमच्या रेसिपीज तयार केल्या जातात. त्याच्यामुळे एकतर बऱ्याच गोष्टी म्हणजे जे आमच्या घरामध्ये जे काही आयटम पहिले बनतही नव्हते ते आयटम बनायला लागले. खायला एकदम टेस्टी आणि पोट असं भरल्यासारखं वाटतं आणि एनर्जी लेवलमध्ये पटकन फरक जाणवतो. सो प्रत्येकाने आवर्जून प्रत्येक गृहिणीने आवर्जून करण्यासारखा हा कार्यक्रम आहे.